काय सांगायचं, लग्नाच्या आधी घराला वाट पाडली होती. 4-4 दिवसाला याचं आणि आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा पण तुमची पोरगी मला द्या, काय बी करा पण तुमची मुलगी मला द्या. आमचं बी पप्पा का नाही तोका 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 कुठे गेलं व दिसत नाही तर. हा हा हो का, ह्यांना बहळण माझं वाटोळ केलं. असं वाटतं घर सोडून निघून जावं. आई बाप्पाने बरं नाही केलं, आई बाप्पाने बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बाप्पाने बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बाबाने बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बाबाने बरं नाही केलं आई बाप्पाने बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बाप्पाने बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बाबाने बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. म्हाताऱ्या नवऱ्याला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. बाप्पाने बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बाप्पाने बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बाबाने बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बाबाने बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. लग्न झालं महाराज. घरी नांदाई आली. घरी कसं होतं माहित आहे का, पडकच घर. ती सुद्धा भूकंपाच्या अगोदर डासाळलं. पडकचं घर आणि मोडकचं छप्पर. म्हणलं भादव्याच्या महिन्यात गौरी गणपती बसवीन, म्हणलं ह्यांच्या काय टक्कलवर बसू का, अरे ह्यांच्या काय टक्कलवर बसू का. साधं देवाला देवघर सुद्धा ओ नाही. कळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार सुद्धा नाही. आता म्हणतेल्या आंबाडा म्हणजे काय अजून आहे का नाही. ते आंबाडा म्हणजे आंबाड्याची भाजीचा प्रकार आहे. आंबाड्याची भाजी. आता ही जुनी म्हातारी माणसं आहे ती बघा, त्यांना माहित आहे. होय आजी बरोबर आहे का नाही. आंबाड्याची भाजी, परत चिगळची भाजी, हरभऱ्याची भाजी, पात्रची भाजी, अजून कुठली हा गोळाची भाजी. ही भाजीचा प्रकार आहेत. म्हणून ती कळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार सुद्धा नाही. ही साडी सुद्धा का नाही काका देशमुखकडून आणली म्हणून 4 बायका तरी आली या. कुठे गेलं काका देशमुख, कुठं आहे. साडी त्यांच्या घरून आणली म्हणून 4 बायका तरी आली. नाहीतर काय सांगायचं, लगीन झाल्यापासून ही साडी नेसायची, हीच पिळायची, हीच नेसायची, हीच पिळायची. ह्यांच्या त्रासावं मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. दररोज आंघोळीच्या 2 गोळ्या घेते. काय सांगायचं. पण सगळं खरं. पण आमच्या कारभाराला बघितलं का तुम्ही. हा कारभाराला बघितलं का नाही बघितलं. थांबा बोलवून घेते. ओ कारभारी चला या. वाट पाहते मी माझ्या धन्याची, वाट पाहते मी सदा माझ्या धन्याची. अनलाज राखते माझ्या पायाची, लाज राखते मी माझ्या काया मनाची. मी माझ्या काळ्या मनाची, लाज राखते मी माझ्या काळ्या मनाची. वाट पाहते मी सदा माझ्या धनाची, वाट पाहते मी सदा माझ्या धनाची. अनलाज राखते मी माझ्या काया मनाची, लाज राखते मी माझ्या काया मनाची. लाज राखते मी माझ्या काळ्या मनाची, लाज राखते मी माझ्या काळ्या मनाची. लाज राखते माझ्या काळ्या मनाची. मी म्हणते कुठं गेलता तुम्ही. अगं मी वारीला गेलतो, तुला माहिती नाही. वारीला गेलता तुम्ही. हो. ह्या महाराजांबरोबर पवायला गेलता वाटतं. फेटवाला बी महाराज होत. अगं सूरज महाराज आम्ही 2 जण गेलतो विहिरीवर पवायला. पवायला गेलता हो. हा ते तुम्हाला पाण्यात बुडवून मारतलं. त्यांच्या कशाला नादी लागताय. नव तू काय म्हणती, नांदाय नको म्हणती. मी शाप नांदत नसती. साप नांदत नाही हा तर
सिस्टीम वाला तुझा बाप नांदल. कारभारी तुमचं थोडं तर लक्ष आहे का हो? सारखं तुम्ही बाहेर फिरता. हा? घरी घरी कसली कामं आहे ती बरं, कामं असू द्या, पण कळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार सुद्धा नाही. अग 5 लिटर डिझेल आणलेलं काय केलं ग बाई? मी ती पिऊन मरू का हो आजी? सांगा वर बरं. तेलाची धार नाही म्हणतीया. हा? घरी पुढे या. नवरा नसला असला घरी तर 4 माणसात सांगायला लागली काय? मग आता आपल्या दोघांची भांडणं आहे ते 4 लोकांना कळली पाहिजे. ती तरी जरा समजूत काढतील तुमची. हे बघ, नांदू वाटली तर नांद, हा. नाहीतर मी हाय तवर नांद. बर कारभारी तुमचं नाव काय हो? जरा नाव सांगा की ह्यांना. आ नाव जरा सांगा की तुमचं. माझं नाव हायबी. काय म्हणला? माझं नाव हायबी. नाव हाय बी. हा. पप्पांचं नाव? पप्पांचं नाव काय बी आणि आण नाव? नाही बी. मी तर लगीन करायला न ग म्हणत होती की ग बाई, आता तुझ्या बापाला चुकणार नाही. असला नवरा माझ्या पदरात पडला की ग बाई. लग्नात पाटावर बसल्यावर कसं होत ग बाई? मला नांदायला नांदायला नको मला बाई ग. मला नांदायला नांदायला नको मला बाई ग. कारभारी हा? तुम्हाला शेती किती हो? शेती? हा? अगे 6 एकर प्युअर बागायत जमीन आहे माझी. ऐका तरी बरं का? तरी नांदाय नको म्हणती. किती एकर आहे? 6 एकर प्युअर बागायत जमीन आहे. प्युअर बागायत 6 एकर जमीन आहे. हाय का तुम्हाला तरी? बरं बघू आता ह्यांनी काय काय लावलंय 6 एकरामध्ये. पहिल्या 2 एकरात काय लावलंय कारभारी? पहिल्या 2 एकरात कडू जालिंदर आहे. कुठं पावसा पाण्याची वाट बघायची. म्हणजे पहिल्या 2 एकरात कडू जालिंदर, हा. दुसऱ्या 2 एकरात फिरंगी बाबळ आहे. कडू जालिंदर, फिरंगी बाबळ, आणि राहिलेल्या 2 एकरात महानंद आहे. त्या असली पुढे झालेत या. म्हणून म्हणते मी काय खावं. अगं असंच तोंड बांधून राहावं. काय सांगायचं? 4 बायकात हळदी कुंकाला गेलं की बायकाने म्हणायचं ताईसाहेब नाव घे की, नाव घे की, पण ह्यांचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. हे घे, चांगलं नाव घे. पण तुमच्या सगळ्यांचा मान राखते आणि ह्यांना हितच घटस्फोट देते. नाही नाही, नाव घेते. ऐका, मुंबईला पडला पाऊस, मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्याचा तडाका. घ्या, अजून एक घ्या. मला तडाख्यावर आणि धडाक्यावरच घालवायला लागलीच काय? अहो ऐका ऐका ऐका, काय म्हणला? अजून एक नाव घ्या. अगं चांगलं नाव घे. काय म्हणला? नाव घ्या म्हणले एक. अजून एक नाव घ्या म्हणतात. हे तुम्हाला तुमच्या जवळचे दिसतेत वाटतं. हा, लय जवळचे आहेत. नाही, तुमच्या कलरवरनच वाटलं ह्यांचीच बावकी दिसती का? हा, आमचेच भावके. बरं असू दे, अजून एक नाव घेते बरं का. सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, आमच्या कारभाऱ्याचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून. अजून एक घ्या. घे, आणखीन एक घे. लय दिवसात ना आलो या. ह्यांना बी बसून बसून चांगला चळ भरला दिसतोय बघा महाराज. हा, बरं आता एक नाव घेते बरं का. घ्या. टाळ वाजे मृदुंग वाजे सुंदर वाजे बिना, टाळ वाजे मृदुंग वाजे सुंदर वाजे बिना, पांडुरंग परमात्माचे नाव घेते तुम्ही सर्वजण रामकृष्ण हरी म्हणा. सुरतेचे मोती, हॅलो, सुरतेचे मोती गुळधाव सोने कोण्या राज्यात नेले नाही. एका जनार्दनी समरस झाले पण त्वरस येते नाही. म्हणून म्हणते दादला नको ग बाई. नात्रया म्हणतात की कोणता रस येते नाही. आंब्याचा रस, लिंबूचा रस, उसाचा रस, कोणता रस येते नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष येते नाही. म्हणून म्हणते दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला दादला नको देते, दादा मला दादला नको देते सोडून.
असं का चिमटं घ्यायला लागला हो? आता सरळ मी काय करते ही तर येरमाळ्याला जाते, त्या आई येडेश्वरीला नवसच करते की आई येडामाई की माझ्या नवऱ्याला सदबुद्धी दे, आणि त्या आई येडेश्वरीच्या त्या दरबारामध्ये जाऊन तिथं 5 घर जोगवा मागते. मी जोगवा या ठिकाणी आई येडेश्वरीचा मागणार आहे. सगळ्यांनी जोगवा वाढायचा. आजी सगळ्यांनी जोगवा वाढायचा. असला तर वाडा, नसला तर शेजारणीकडनं घेऊन वाडा, पण जोगवा वाडा. आई राधा सदानंदीचा आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा गटली भवानी महिषासूर मर्दनाला धुली विविध तापाची रवया धाडली पत्ता लागे तू बाबसीन मराई आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन हॅलो. तुझ्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून, बघा त्या आई येडेश्वरीला जर आपण तिथं जर गेलो तर त्या आई येडेश्वरीकडे बघितलं की किती मनामध्ये या ठिकाणी प्रसन्नता वाटते. जगाची तू जगन्माता सार तुलाच कळतं, आणि 36 विघ्नाचं पाणी आई बाळाचा तिथं बोलवायला लागली ती आई तुझ्या होमात जळत जा बोलवायला लागली तिचा. नदी नाल्याला पूर येतो ते समुद्राला जाऊन मिळत, आणि खरं गुरु ज्ञानाचं खरं गुरु बीजते खरं गुरु पुत्राला कळत. मनोभावे भक्ती रुजली हो, त्रिभुवनात नवरात्र सजली मनोभावे भक्ती रुजली. त्या ब्रह्म विष्णू महेशान त्या ब्रह्म विष्णू महेशान आदिमाया जगदंबा आदिमाया जगदंबा अंबाबाई माता माऊली हे अंबाई माता माऊली अंबाबाई माता माऊली हे अंबाई माता माऊली. भवनात नवरात्र सजली मनोभावे भक्ती रुजली, त्रिभुवनात नवरात्र सजली मनोभावे भक्ती रुजली. ब्रह्म विष्णू महेशान आदिमाया जगदंबा ब्रह्म विष्णू महेशान आदिमाया पूजली. रमाई माता माऊली रमाई माता माऊली आई माता माऊली रमाई माता माऊली. आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा 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 मागेन. आता साजने मी झाले निसंग विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग काम क्रोध हे झोडी येले मांग केला मोकळा मार्ग हा सुरंग. अग ध्यासात तू माझ्या श्वासात तू. ऐका, बऱ्याच जणांच्या माता माऊल्यांच्या हातावरती आई येडेश्वरीचं अंबाबाईचं ताट असेल, आहे का नाही? आहे ना. म्हणून आणि त्या येडेश्वरीची सेवा करताना आई जगदंबेची सेवा करताना किती मनोभावे आई या ठिकाणी आपण करतो सेवा. त्यावेळेस आपल्याला अंतकरणाला असं वाटतं की माझ्या श्वासात तू माझ्या ध्यासात तू देह तुझ्या पायी गा हा देह तुझ्या पायी गा
एकपणे जनार्दन देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला आई राधा. माता मावल्या सुद्धा या ठिकाणी भरपूर जमल्या त्या. आया बाया म्हणतेल्या पोरगी हितच आली, हितलाच नवरा केला आणि कुशाल जाताना नको म्हणती. पण काय सांगायचं मावशी, माझ्या ठिकाणी जर तुम्ही असतं तर त्यांना 6 महिन्याच्या आतच सोडलं असतं. तुम्हाला माहित असेल की म्हणे सर मला सोन्यासारखी 3-4 लेकरं आहे ती. 3-4 लेकरं आहे ती मला. माझं थोरलं पिंट्या बघायचं आहे का, 4 जण ज्या सगळी उठायची, अजिबात उठायचं नाही सगळ्यांनी, फक्त 4 जण उठायचं. 1 2 3 हा उठ उठ बाळा उठ. हा चल तुझ्या त्या शेजारचा बी उठ, चल लवकर. हा ये वा 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 वा, टाळ्या वाजवा ह्यांच्यासाठी. ये लवकर लवकर वा उठ. अरे पडेल 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 पडेल. उठून बस हा ये 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 हा या. बाकीचे उठू नका, आता उठू नका. हा 1 जण उठ. हा बस बस बस. हा ऐका, ह्या लेकरांचा परिचय करून देते बर का. तुला लय थंड वाजायला लागली काय रे. हे थोरलं, हे थोरलं, हे आधीचं, हे थोरलं, हे आधीचं, हे जाणतं. थोरलं आधीचं जाणतं आणि हे सगळ्यात मोठं. इकडे इकडे ह्याचं पाय बांधा, पाय बांधा पहिलं. हा ए काकाला बसायचं का तुला. हा बरं असू द्या असू द्या असू द्या, माझं लेकरू आहे. त्या आत्याला टाटा कर. हे बघितलं का शत्रुघ्न सिन्हा, हाय का एक तरी देख ना. कसा बाबळीच्या खोडावर बसल्याने बसलाय, जणू काही छोट्या हत्तीतच बसल्याने ह्याला वाटतं या. हसतोय बघा की कसा, छोट्या हत्तीत बसल्याने वाटते का नाही. त्या हत्तीला टाटा कर म्हणलं की मागाशी, तो का आत्या सुद्धा चष्मावाली टाटा करती ग. माऊ 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 कुठं आहे, माऊ माऊला टाटा कर. हा आजोबा आजोबा कुठं आहेत, आजोबा आजोबाला टाटा कर. आजारी दिसतंय माझं लेकरू. पिंट्या ए पिंट्या, तुला रडा येतं का. नाही नाही हसा येतं का. हा हस मग मोठ्यानं हस की. पिंट्या मोठ्यानं हस. असू द्या असू द्या. यशवदेचा खट्याळ काना पायी ग, यशवदेचा खट्याळ काना पायी ग, खोड्या करतो करावयाला काय. यशवदेचा खट्याळ काना पायी ग, खोड्या करतो करावयाला काय. यशोदेचा खट्याळ काना पायी ग, खोड्या करतो करावयाला काही. यशोदेचा खट्याळ काना पायी ग, खोड्या करतो करावयाला काही. पिंट्या वौ ग मम्मी म्हण. हा वौ ग मम्मी. हो ग मम्मी. ए ह्याचं वय काय, वय वय किती आहे. आता 6वा महिना झालाय, अजून माझ्या लेकराचं नाव सुद्धा ठेवलं नाही का. ठेवायचं. उतर जरा बाळा, उतर जरा. ह्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
काय नाव तुझं बाळा? दिगंबर दिगंबर. रामलिंग निंबाळकर. वा 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 वा, सुंदर. लगेच ही लेकरं या ठिकाणी उभा राहिली आणि या गादीवरती येऊन त्यांनी सुद्धा भगवंताच्या समोर सेवा सादर केली. भगवंताला एवढेच या ठिकाणी प्रार्थना करेन की ह्या लेकरांवरती कृपा आशीर्वाद राहावा. जे ह्यांच्या आई वडिलांनी जे संस्कार यांच्यावरती दिलेत, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे जे ह्यांच्या आई वडिलांनी जे ह्यांच्यावरती संस्कार दिलेले आहेत ते ह्याच्यामधून दिसून येतात. कारण लगेचच लेकरं या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी सेवेला त्यांची सुद्धा थोडी का होणार सेवा या ठिकाणी झाली. भगवंताला एवढीच प्रार्थना करेन की भविष्यामध्ये हा खूप मोठा शिक्षण घेऊन खूप मोठा अधिकारी होऊन ह्या गावची सेवा ह्याच्या हातून घडो, हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. बाळ रडता राहिना लेकरू रडायला लागलं, पळूनच गेलं. बाळ रडता राहिना कसं गयाला कळना. बाळ रडता राहिना कसं गयाला कळना. झोपी घाला या बाळाला यशोदा हलावी पाळणा. झोपी घाला या बाळाला यशोदा हलावी हलवी पाळणा. झुरपी घालाय बाळाला यशोदा हलवी पाळणा.